प्रकारची धरणी माता पिकू लागते, गाई म्हशी दूध देतात. स्वप्नी दुःख कोणी न देखवे डोळा, म्हणजे स्वप्नात सुद्धा कोणी दुःख पाहत नाही. रामाचं राज्य आल्याच्या नंतर रामाच्या नावाने या सगळ्या मंडळीने मतं मागले, रामाचं राज्य आलं म्हणतात. आणि आज तुम्हाला आंदोलन करायचे काम पडायला आणि इथून चोराचं राज्य आलं काय असं आम्ही सगळी मंडळी की हे रामाचं राज्य नसून रामाच्या नावानं सगळी देशाची लूट चालली वगैरे आपण मला सांगायची गरज नाही, त्याच्यासाठी आपण तुम्ही आम्ही जमलेलं. पण जगद्गुरु तुकोबाराय 450 वर्ष 300-350 वर्षापूर्वी सांगून गेले की रामाचं राज्य असं असते बाबा. मग रामाचं राज्य जर असं असतं तर तुम्हा आम्हाला हे दुःख भोगायचं काम पडलं नसतं. आणि ज्या अर्थी दुःख भोगायचं काम पडते, आंदोलनं करायचं काम पडते, त्या अर्थी साफ हे रामाचं राज्य तर नाहीच नाहीये. पण रामाच्या राज्यावर चोर येऊन बसले, रामाच्या मंदिरात चोऱ्या करायला लागल्या. आपण हे आंदोलन नाही आपलं. आम्ही आज प्रभू रामचंद्राला विनवणी करायला आलो की रामा, तुझ्या नावावर जर ही पेटी असेल, ती पेटीत जर राजू चौधरी चोरून नेत असेल किंवा पावती घेऊन जर बोगस छापत असेल, पावत्या छापून ते पैसे घरी लंपास करत असेल, तर प्रभू रामचंद्राला आमची हात जोडून नम्र विनंती आहे की प्रभू रामचंद्रा, या मंदिरात बसलेल्या लोकांना सद्बुद्धी दे. फक्त देवाच्या नावावर तरी पैसे खाऊ नका, देवाचे पेटी जमा झालेले तरी पैसे खाऊ नका. देवाच्या नावावर पेट्या आज म्हणजे रामाच्या तिथे मंदिरामध्ये अयोध्येत फक्त 20% लोक दर्शनाला यायला लागले. लोक 500च्या नोटा नाही टाका लागले, खुर्दा टाका लागले, 10-10च्या नोटा टाका लागल्या, जेणेकरून चोरी नाही झाली पाहिजे. म्हणजे आमचं म्हणणं आहे, एक परी आमचे सगळ्या बहिणीचे पैसे खाय, लाडक्या भावाचे पैसे खाय, शेतकऱ्याचे पैसे खाय, पण प्रभू रामचंद्रा तुझ्या पेटीत जमा झालेले पैसे नक्की या चोराने खाऊ देऊ नको. आणि ज्यानं खाल्ले त्याने लवकरात लवकर ईश्वरा पाप आणि अशाच प्रकारची विनवणी करण्याच्यासाठी हा आमचा सांप्रदायिक तत्वावरचा हा आमचा कार्यक्रम होता. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. मी कुठल्याही पोलीस स्टेशनला सांगितलं नाही. मला जर राम मंदिरात जाण्याच्यासाठी जर परवानगी काढायची असेल, म्हणजे राम फक्त त्यांचा आहे, राम काँग्रेसवाल्याचा नाही, शिवसेनेवाल्याचा नाही, बौद्धाचा नाही, मातंगाचा नाही, हा राम सगळ्या लोकांचा, सगळ्या जनतेचा आहे. त्याच्यासाठी प्रभू रामचंद्राला आणि सर्व जाती धर्माचे लोक आज विनवणी करण्याला आलो, आज प्रार्थना करण्याच्यासाठी आलो. भजन पूजनाच्या माध्यमामधून प्रभू रामचंद्राला आम्ही या ठिकाणी विनंती केली की देवा, फक्त तुझे पैसे चोरून खाऊ देऊ नको. तुझ्या नावावर जमा झालेले पैसे जर हे चोर खात असतील तर आमच्यासारख्या या गोरगरीब जनतेला कोण सोडणार आहे, हे फक्त तुला विनवणी करण्यासाठी आलो. त्याच्यात परत रामचंद्राचं परत राज्य आलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही विनवणी करण्याला आलो. या लोकांना सद्बुद्धी दे ही मागणी मागण्यासाठी आमचं हे काँग्रेस पक्षाचं नाव जरी असेल, परंतु तुमच्या चांगल्या लोकांच्या सोबत घेऊन आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो, तर नक्की आम्हाला प्रभू रामचंद्र पावतील असा माझा ठाम विश्वास आहे.